बातमी नागपूरमधून आहे। नागपूर महापालिकेच्या सभेत पुन्हा वंदे मातरमची दोनच कडवी गायली गेली। संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या निर्देशानंतर सुद्धा पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं। वंदे मातरमचे दोनच गीत सत्ताधाऱ्यांकडनं हे गायला गेले। मला असं वाटतं की एकीकडे त्यांचे नेते म्हणतात की पूर्ण वंदे मातरमचं गीत आपण गायला पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये फक्त दोनच कडवे हे म्हटले गेले। मला असं वाटतं की कदाचित नागपूर महानगरपालिकेतील जे सत्ताधारी आहे हे कदाचित काँग्रेसच्या या भूमिकेसोबत सहमत असल्याचं दिसून येते। नाही, त्यात अधिकाऱ्यांची चुकीचा काही प्रश्न नाही, कारण की जे सत्ताधारी आहे त्यांना तसं निर्देश द्यायला पाहिजे होते, परंतु कदाचित तसे निर्देश दिले नसेल किंवा जे अधिकारी आहे हे यांचं कुठेतरी ऐकत नसलं पाहिजे किंवा हे लोक काँग्रेसच्या भूमिकेसोबत सहमत असल्याचं याच्यावरून जाणून येते। मातरम गीत जे आहे जे नियमाच्या अंतर्गत मांडलेलं आहे आणि ते पुऱ्या देशामध्ये लागू केलं आहे आणि तेच गीत वंदे मातरमचं नागपूर महानगरपालिकेच्या काल सभागृहात लागलं पाहिजे होतं, पण त्याने जे पुराणं गीत होतं तेच लावलं होतं। आणि याच्यानंतर मी त्या सभागृह जे बघते त्या अधिकाऱ्याला सांगितलं की याच्यानंतर असं ह्याला तुमच्यावर कारवाई का करण्यात येईल तुम्ही सांगण्यात यावं। आणि महापौर ताई तसं निर्देश त्यांना आज त्यांनी मागल्यानं उद्या आज रात्री त्यांना पत्रही त्यांना अधिकाऱ्यांना आयुक्तांना पत्र दिले की या अधिकाऱ्यावर अशा अधिकाऱ्यावर का कारवाई करण्यात येऊ नये आणि ते महापौरांनी पत्र दिले आहे।